स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रियाची जो राज्य निवडणूक आयोगाने जो काही सूचना दिली होती त्याच्या अनुषंगाने आपले गट आणि गण जिल्हा परिषद गट आणि गणचे प्रारूप आपण या ठिकाणी कालच्या दिवशी प्रकाशित केलेलं आहे। त्या प्रकाशनच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी अगर कुठल्या हरकती मागून घेण्यासाठी 21 तारीखपर्यंतची मुदत आहे। या मुदतीमध्ये लोकांनी जो काही हरकती असेल कोणाची त्या गोष्टीबद्दल द्यावा। 15 पैकी 7 तालुक्यामध्ये नवीन नगरपालिका स्थापन झाला असल्यामुळे काही नगरपालिकाची हद्दवाढ झाला असल्यामुळे आणि या 2 कारणांमुळे काही ठिकाणी आणि याची संख्या वाढत असल्यामुळे अमळनेर आणि चाळीसगावमध्ये म्हणजे गट आणि गणची संख्यामध्ये वाढ झाला असल्यामुळे या कारणामुळे आपल्याकडे काही प्रमाणात बदल झालेली आहे। ह्या बदलमध्ये 7 तालुक्यामध्ये जो बदल झाली आहे त्याचे प्रभाग रचनाचे नकाशे सगळे प्रकाशित करण्यात आलेले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून। तो यदि कोणाला याच्यामध्ये हरकती असेल तर त्या हरकतीसाठी लोक आपल्याकडे ये करू शकतो। प्रारूप प्रकाशित करण्यात आला आहे आणि प्रारूपमध्ये कोणाला अगर हरकती असेल तर त्या हरकतीबद्दल 21 तारीखपर्यंत एक म्हणजे अडचणी मांडू शकतो। सगळे राजकीय पक्षाची बैठक पण घेण्यात आली आहे। त्याच्यामध्ये मतदार यादी जो आहे ते 1 जुलैपर्यंतची मतदार यादीबद्दल त्याला विश्लेषण करून त्यांच्याशी पण त्याच्यामध्ये एकही तक्रार आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही स्थानावर म्हणजे 15 तालुका असेल 11 विधानसभा मतदारसंघ असेल या जिल्हास्तर असेल कुठल्याही प्रकारचे तक्रार या ऑब्जेक्शन आतापर्यंत प्राप्त नाही आहे आणि या संदर्भामध्ये पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। आणि ये मेन उद्देश होता की म्हणजे प्रारूप आणि फर्स्ट लेवल चेकिंग जो ईव्हीएम जो राज्य निवडणूक आयोगाचे जेवढे ईव्हीएम्स आहेत त्याची फर्स्ट लेवल चेकिंग जो आहे ते 22 जुलैच्या दिवशी आपले 15 तालुक्यामध्ये त्यांचे आयोजन पण करण्यात आले। सर आपले वाढली आणि त्यानंतर केंद्रांमध्ये कुठे वाढ झाली का आणि आपली तयारी कशी सर ईव्हीएम मशीन वगैरे आपल्याला तयारीच्या संदर्भात आपल्याकडे जेवढे ईव्हीएम मशीन्स आहेत त्याची राज्य निवडणूक आयोगाचे जवळपास 3500 ईव्हीएम मशीन जळगाव जिल्ह्यात आहे ते विभिन्न तालुक्याच्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या फर्स्ट लेवल चेकिंग FLC जो असतो त्याची प्रक्रिया 22 तारीखच्या दिवशी करण्यात येणार आहे। त्याची प्रशिक्षण आणि इतर सगळे सूचना आपण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सगळे तालुक्याला आपण दिलेले आहे। दुसरी जो गोष्टी महत्त्वाच्या आहे की आपल्याकडे मतदार केंद्र जो आहे ते 2100 ठिकाणी आपले मतदान केंद्र आहे। त्याच्यामध्ये किती म्हणजे मतदान केंद्राची ठिकाण आहे त्या ठिकाणी किती मतदान केंद्र शेवटी राहणार आहे बिकॉज 700 ते 900 मतदानाचे एक मतदान केंद्र आपल्याला स्थापन करायचे आहे। तो त्याच्या अनुषंगाने त्याच्या प्रारूप वगैरे तयार करण्याची प्रक्रिया ठिकाणी चालू आहे। एक वेळा ते तयार झालं त्याच्यामध्ये आपण आदरणीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आपण राज्य निवडणूक आयोगाकडे आपण सादर करणार आहे आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या मान्यतेने त्या ठिकाणी याच्यामध्ये पुढील कारवाई होणार आहे। परंतु आजच्या डेटमध्ये जो 2 गोष्टी आहे प्रभाग रचनाचा प्रारूप आणि मतदान यादीमध्ये जो काही सुधारणा आहे त्या गोष्टीची जो 2 गोष्टी आहे त्याबद्दल एक कंटिन्युअस रिव्हिजन ऑफ मतदार यादी आपल्याकडे चालू असतो। त्याच्यामध्ये तरुण मतदारांची नोंदणी असेल ज्येष्ठ जो मतदारांची मृत्यू झाली आहे त्यांचे नाव वगळण्याचा विषय असेल स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव आणि ॲड्रेस अपडेट करून घेण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी नवीन ज्यांना एपिक कार्ड वगैरे जनरेट करायचे असेल ते फोटोग्राफ्स वगैरे अपडेट ज्यांनी केला त्या सगळ्याचा विषय असेल आपण सगळ्या गोष्टीबद्दल आपण काम करू। ठीक आहे। ऑगस्ट 2025च्या दिवशी महसूल दिवस साजरा करण्यात येणार आहे। त्याच्या अनुषंगाने प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांसाठी काही टार्गेट्स आपण निश्चित करून देण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये लोकाभिमुख शासन व प्रशासन म्हणजे लोकांपर्यंत प्रत्येक सेवा पोहोचवण्यासाठी आपण महासमाधान शिबिरचे आयोजन करतोय। त्याच्यामध्ये प्राप्त झालेले सर्व अर्ज आणि जो काही तक्रारी आहे त्याच्यावर काम करून लोकांचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। जो काही गोष्टी प्रलंबित असेल ते सगळे प्रलंबितता काढण्याचा आपण प्रयत्न करतोय। महसुली न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले केसेस असेल कुठले दाखले असेल सगळे आपण 0 पेंडन्सीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय। कुठल्याही गोष्टीमध्ये काही अडचण तक्रार पेंडिंग राहू नये ही आपलं मेन हेतू आहे आणि महसूल दिवसपर्यंतच्या 31 जुलै 2025 चे संध्याकाळपर्यंत आपण टार्गेट निश्चित करून प्रत्येकाला सूचना देऊन त्याचा आढावा घेऊन आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त काम या जिल्ह्यामध्ये आपल्याला करून दाखवायचे आहे। तुकडेबंदी कायद्यामध्ये आलेली जो शिथिलताचे विषय होते त्याच्यामध्ये जवळपास 18,000 नोंद घेण्याच्या प्रक्रिया असेल या आपले याच्याबद्दलचा विषय असेल काही थकीत वसुलीचा विषय असेल या सगळे विषयाबद्दल आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोकांचा प्रश्न कसा सोडवता येईल त्याच्याबद्दल आपला याच्यामध्ये फोकस आहे। सगळे कर्मचाऱ्यांच्या जो काही सेवा जो काही पेंडिंग राहून गेला असेल काही सेवा पुस्तक नोंदणी कुठलेही म्हणजे
वेतन निश्चितीचा विषय असेल किंवा इन्क्रिमेंटचा विषय असेल, ही सगळ्या गोष्टी, मेडिकल बिल्स असेल, सगळ्या गोष्टी आपण करतो. अनुकंपा भरतीमध्ये काय पेंडिंग राहू नये याच्याबद्दल पण आपण प्रयत्न करतो. 1 ऑगस्टपर्यंत सगळ्या गोष्टी मार्गी लावण्याचा आपला मानस आणि प्रयत्न आहे. सर, हॉस्पिटलचं आत्ता काय परिस्थिती आहे, कधीपर्यंत पूर्ण होऊ शकेल? क्रिटिकल केअर युनिटचं भूमिपूजन आदरणीय गिरीश महाजन साहेब, आदरणीय स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून आपले जो चिंचोलीमध्ये नवीन जो दवाखाना आणि मेडिकल कॉलेजचं बांधकाम चालू आहे त्या परिसरमध्ये त्या ठिकाणी एक क्रिटिकल केअर युनिटचं भूमिपूजन करण्यात आलं. ये जो प्रकल्प आहे याच्यामध्ये 3 मंजिली इमारत आहे, त्याच्यामध्ये आणि 50 बेडच्या ICU व क्रिटिकल केअर फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. 650 खाटाच्या असलेले मेडिकल कॉलेजमध्ये 50 खाट, वो भी ICU आणि क्रिटिकल केअरसारख्या 50 खाट वाढीव आपल्याला मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून 700 बेडच्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे आणि विशेषतः ICU बेडची संख्या आपल्याकडे वाढणार आहे. तर या अनुषंगाने याचं भूमिपूजन करण्यात आलं. याच्यामध्ये कार्यक्रम आदेश झालेला आहे. डिसेंबरपर्यंत याच्या सिव्हिल वर्क पूर्ण होणार आहे. इलेक्ट्रिफिकेशन आणि फर्निचर व इतर गोष्टीचं काम मार्चपर्यंत पूर्ण करून आपला जे हॉस्पिटल यदि डिसेंबरमध्ये पूर्ण झाला तो मार्चपासून या अतिरिक्त 50 बेड जनतेच्या सेवासाठी आपल्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. काय दूरदृष्टी, काय विजन आहे? 2047साठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनानुसार एक सर्वेक्षण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, विकसित महाराष्ट्राचं सर्वेक्षण होत आहे. माझी याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना काय अपेक्षा आहे, काय त्याच्यामध्ये करण्याची इच्छा आहे. आत्तापासून 22 वर्षांनी महाराष्ट्र कसा असावा, देश कसा असावा, त्याच्यासाठी एक सर्वेक्षण, ऑनलाईन सर्वेक्षण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. माझी सर्व लोकांना विनंती आहे की याची लिंक सोशल मीडिया असेल, आपले संकेतस्थळ असेल, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. आपले न्यूजच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण कृपा करून टाकून द्यावं की जास्तीत जास्त लोकांनी या सर्वेक्षणमध्ये सहभाग आपला नोंदवावा आणि या सहभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा, म्हणजे आपलं जो मत आहे ते जनतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. जळगावची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, त्याला बळकट करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनानुसार एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, डिटेल प्लॅन आपण तयार केला होता. त्याच्यामध्ये आदरणीय पंतप्रधान महोदयांनी 2030पर्यंत भारत देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन म्हणजे करण्याची एक संकल्पना मांडली होती. त्याच्या अंतर्गत जळगावची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याची एक विचार होती आणि आपला जळगाव जिल्ह्याच्या अर्थव्यवस्था 2.5 लाख कोटी या $25 बिलियन एवढं करण्याची आपली एक मानसिकता आहे, याची आपली प्रयत्न आहे. आज जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था जवळपास 90,000 कोटीच्या आसपास आहे आणि त्याला 1.5 पटीने वाढ करून 150% वाढ करून आपल्याला इथपर्यंत आणायचे. अर्थव्यवस्थामध्ये अगर कुठल्या प्रकारचे विकास करायचे असेल तर प्रत्येक संस्थान, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणसांना या ठिकाणी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक कामगारांनी, प्रत्येक उद्योजकांनी अगर प्रयत्न केला, प्रत्येक शेतकऱ्यांनी अगर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये विकास होतो. शेतकऱ्यांनी आपला उत्पादकता वाढवावा, जो आपले उद्योजक आहेत, जो आपले कामगार आहेत, जो आपले हे आहेत, त्यांनी आपलं उत्पादकता वाढवावा, याच्यासाठी आपली पूर्ण प्रयत्न आहे. आता आपण विभिन्न टप्प्यामध्ये आपल्याला एक प्लॅन आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 51 आयडियाज आहे. त्या 51 आयडियाला मूर्त स्वरूप देण्यासाठी DPDC असेल, बाकी माध्यमातून आपला प्रयत्न चालू आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आपला जो मित्रा नावाची जो थिंक टँक आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या माध्यमातून आपल्याला 3 कन्सल्टंट आपल्याला मिळणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून 2 फेलोज 11 ऑगस्टच्या दिवशी आपल्याकडे जॉईन होणार आहे. असं 5 अतिरिक्त म्हणजे हायली स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे येणार आहे. आता याच्यामध्ये जो आपण पहिला कॉन्सेप्ट घेतलेला आहे की जो आपले ऑलरेडी जो संस्थान काम करून राहिले, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे की ते किमान 1000 कोटीचं टर्नओव्हर करू शकतात, असा आपण काही संस्थांना GST व विद्युत वापरचे माध्यमातून आपण त्या डेटा आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्यांच्याशी टप्प्याटप्प्याने छोटे छोटे ग्रुप्समध्ये त्यांच्याशी सरकारचे विभिन्न यंत्रणा जो आपल्या त्यांचे संपर्कात येतो, जसे ADTP असेल, टाउन प्लॅनर्स असेल, त्याच्यासोबत विद्युत व्यवस्थापनचे महावितरणचे अधिकारी वर्ग असेल, पाणी पुरवठ्याचे अधिकारी वर्ग असेल, रस्त्याचे अधिकारी वर्ग असेल, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, MIDC असेल, यासारखे जो विभिन्न शासकीय यंत्रणा जो त्यांचे थेट संपर्कात येत आहे, त्यांच्या संवाद त्यांच्याशी साधून द्यायचे, सोबत बँकांचे संवाद त्यांच्याशी साधून द्यायचे आणि आपण विशेषतः त्यांच्याशी 2 प्रश्न विचारतोय की त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन काय आणि त्या प्लॅनला पूर्ण करण्यासाठी त्याला पायाभूत सुविधा काय लागणार. त्याच्यामध्ये विशेषतः रस्ता, पाणी, जागा, कामगार, त्याच्यामध्ये त्यांची काय स्किल त्याच्यामध्ये असावं आणि त्याच्यासोबत
मोस्ट इम्पॉर्टंट आहे की हे सगळे गोष्टीमध्ये आणि पॉलिसीच्या काही सपोर्ट त्यांना लागणार. तर या सगळ्या गोष्टीच्या अगर आपल्याला एक वेळा लक्षात आला तर DPDC असेल व इतर राज्य आणि केंद्र सरकारचे योजनाच्या माध्यमातून होणारे काम असेल ते आपण त्याला सहकारी असावा. त्या ठिकाणी आपण रस्ते, लाईट, पाणी, इतर व्यवस्था त्यांना आपण करून देऊ शकतो. त्याच्या माध्यमातून त्यांचे उद्योगाला चालना देण्यासाठी त्याला सहकार्य मिळेल. तर हे एक आपलं आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी आपल्याला फायदा होईल. तर हे आपला एक प्रयत्न आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची जो चर्चासत्र आहे तो उद्याच्या दिवशी आपण आयोजन केलेलं आहे आणि या चर्चासत्र झाल्यानंतर पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये इतर मोठे जो काही संस्थान आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि त्याला जो काही सहकारी लागणार आहे ते आपण पूर्णता करून द्यायला तयार आहे. दुसरी जो महत्त्वपूर्ण पाऊल जो आपण आत्ता उचलतोय, आपल्याकडे जो लघु मध्यम उद्योग आहे याचं महत्त्व आपण समजून घ्या. लघु मध्यम उद्योग जो असतो ते जास्त का रोजगार निर्माण करण्यामध्ये त्यांचं योगदान असतं. तो मोठे उद्योग असतो त्याच्यामध्ये मशिनरी जास्त असतो. तर रोजगारची संख्या त्या ठिकाणी त्या मात्रेने म्हणजे 1 कोटीचे निवेशच्या मागे किती रोजगार होतात त्याच्यामध्ये लघु मध्यम उद्योगमध्ये रोजगाराची संख्या जास्त असते, लेबर इंटेन्सिव्ह असतात. तो आपण लघु मध्यम उद्योगचा अगर आपण विचार केला तर 24,000 कोटीच्या यदि आपल्याकडे लोन जळगाव जिल्ह्यामध्ये देण्यात आला असेल तर फक्त जवळपास 3,000 कोटीच्या लोन जो आहे ते आपण लघु मध्यम उद्योगांना सगळे बँकांनी मिळून दिले. कुठे लघु मध्यम उद्योग अगर मोठा करायचा असेल तर त्याच्यामध्ये 2 भाग आहे. एक इक्विटी त्याला मिळणार पाहिजे. इक्विटीमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स जो आहे ते स्वतःहून पुढे येत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं की जास्तीत जास्त जो चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांच्यासोबत आपण पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी त्यांचे सगळे जो काही नियोजन असेल ते त्या ठिकाणी बघून घेतील आणि चार्टर्ड अकाउंटंट्सला आपण पुढे आणतो. तर इक्विटी त्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांना जोडून देते. त्यासोबत जो आपल्याकडे 22 बँक्स, काय राष्ट्रीयकृत, काय खाजगी, काय सहकार क्षेत्राचे, तो बँक्स आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये काम करून राहिले. त्याला पण आपण त्यांचे रिजनल मॅनेजर्स, झोनल मॅनेजर्स आणि बँक मॅनेजर्सच्या माध्यमातून आपण त्याला जोडून देण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी एक स्पर्धा आपण करतोय, जसे शार्क टँक नावाच्या स्पर्धा देश पातळीवर चालते. अमृतसरमध्ये फ्युचर टायकून नावाच्या त्यांनी यासारखा स्पर्धा घेतला होता पंजाबमध्ये. तसेच जळगावमध्ये पण आपण उद्यम म्हणून स्पर्धा आपण घेतोय. त्याच्यामध्ये स्पर्धाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचा जो संकेतस्थळ आहे jalgaon.gov.in या वेबसाईटला अगर आपण गेले, संकेतस्थळाला आपण गेले, तिथे एक फॉर्म आहे. हा फॉर्म भरून आपले जो काही उद्योग आहे त्याबद्दल आपल्यामध्ये काही लोकांचे YouTube चॅनल्स आहेत, तो त्याच्यामध्ये YouTube चॅनलला कसं आपण मोठा करण्याचे नियोजन असेल ते आपण त्या ठिकाणी भरू शकता आणि चांगली आयडियाज असेल त्याला आपण सत्कार करणार आहे, त्यांच्या ब्रँडिंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण नेटवर्किंगमध्ये सहकार्य करून देणार आहे की अगर आपल्याला चांगले बिझनेस आयडियाजला, चांगले जो उद्योजक आहे, चांगले जो क्षमता असणारे युवक आणि युवती आहे त्याला आपण काही प्रमाणात चालना देऊ शकतो. तर हे 2 माध्यमातून जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्याला मोठा करण्यामध्ये कसं सहकार्य करता येईल आणि जो नवीन उद्योग आहे, लघु उद्योग आहे, त्याला मोठा करून जळगावच्या विकासामध्ये त्याला सहभागी कसा करता येईल या 2 विषयाबद्दल आपण खूप प्रयत्न करतो.